खरं तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळ घेण्याबाबत कुठलीही चर्चा नाही। काल धनंजयजी मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पूर्वनियोजित भेट घेतली होती। माणिकरावजी कोकाटे यांचा राजीनामा आणि त्या भेटीचा काहीही संबंध नव्हता। सध्या तरी मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभागी करून घेणं याच्याबद्दल कुठलीही चर्चा नाही, याचा कुठलाही विचार नाही। तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचाच आहे। त्यामुळे अशा पद्धतीचे हवेत बाण मारणं हे संजय राऊत यांनी बंद केले पाहिजे। या संपूर्ण प्रकरणात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस अतिशय गांभीर्याने बघतायत। त्यामुळे अशा पद्धतीने लगेच कुणाला बाहेर काढल्यानंतर दुसऱ्यांना एंट्री देणं असा प्रकार आमच्या पक्षामध्ये होत नाही। उद्धवजी ठाकरे विसरले असतील तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर देखील 1 महिना नवाब मलिक यांचा राजीनामा उद्धवजी ठाकरे तुम्ही घेतला नव्हता। नवाब मलिक जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा जेलमध्ये बसून मंत्रिपदाचा कारभार करत होते, हे देखील उद्धवजी ठाकरे यांनी लक्षात ठेवावं।